मोर्चा ताराबाई चौकात आता पोहोचतो आहे। डिबेंचर पोटी रक्कम कापल्यामुळे उत्पादकांनी संताप व्यक्त केलेला आहे। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघानं जाहीर केलेल्या 136 कोटींच्या फरकातली 40% रक्कम ही डिबेंचर पोटी कापली आहे। त्यामुळे हा संताप व्यक्त केला जातो आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठीच मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। फरक रक्कम वाढवा किंवा मग कपात केलेली रक्कम परत द्या अशी मागणी या उत्पादकांकडून केली। त्यासाठी म्हणून सर्किट हाऊस ते ताराबाई पार्क असा गोकुळ कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन केले। कपात करण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे। त्यांचा विरोध आहे की जी 40% रक्कम कपात केली गेली तर एवढी रक्कम कपात होऊ नये। ज्या अर्थी संस्थेला एवढा चांगला फायदा झालेला आहे, त्यांच्या ठेवी एवढ्या वाढलेल्या आहेत, तर शेतकऱ्याला सुद्धा किमान 4 पैसे जास्त मिळावेत एवढीच भावना आहे संस्थावाल्यांची। तसे त्यांनी बरेच वेळा निवेदनं दिली होती पण प्रशासनाकडून काही दखल घेतली गेली नाही। म्हणून हा मोर्चा आहे जो आम्ही जाऊन निवेदन देणार आहे। त्या दूध संस्थांची हीच मागणी आहे की डिबेंचरची रक्कम जी कपात केलेली आहे ती त्यांना मिळावी, नाही तर दूध दर फरकामध्ये तरी त्यांना वाढ करून किमान मिळावी म्हणून।